मराठी भोग्यात संस्कृती जपतो, बोलायला जय महाराष्ट्र महाराष्ट्र। नमस्कार मित्रांनो, पहिल्यांदा लाईव्ह चालू करण्यापूर्वी आपल्या YouTube फॅमिलीचं मी स्वागत करतो आणि त्यांना थँक्यू पण म्हणतो, कारण त्यांनी खूप सपोर्ट केलाय आणि आता इथून पुढे जे लाईव्ह येतील किंवा जे व्हिडिओ येतील त्याला आपण सपोर्ट करा। आज आपण मागच्या वेळेस मी किस्सा सांगितला होता मित्राचा, तर आता काहीतरी नवीन विषय आणि नवीन एडिटिंग घेऊन आलोय। तर मित्रांनो, शाळेत सगळेच गेले असतील, ज्यांनी शाळेत मज्जा केली किंवा एन्जॉय केलाय, काय एन्जॉय केलाय हे कमेंट करून नक्की सांगा। कारण आज मी तुम्हाला अशाच एका मित्राला कॉलवरती भेटवणार आहे, कारण तो मित्र पण तसा स्पेशल आहे आणि कदाचित आता आपण मोठे झालोय आणि आपण मित्रांना विसरलोय, 10वी पर्यंतच्या मित्रांना विसरलोय। आता आपण कॉलेजला वगैरे आल्यामुळे नवे मित्र झाले, असं पण होऊ शकतं। तर आता आपण आता मुद्द्यावर येऊ। इथं आपण त्या दिवशी फिल्टर म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण फिल्टर लावलं होतं, इफेक्ट लावला होता। आणखीन एक इफेक्ट लावू आपण। आता इफेक्ट हे मधले फोटो 48 नंबरचा फोटो इफेक्ट लावायचा बाकी राहिला होता, तर त्याला पण इफेक्ट लावून टाकू। आता इथे इफेक्ट आले, टाइमलाईन आता पुढे घेऊ। आणि मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कसा चालला पाऊस? काय समजत नाही, उन्हाळ्यात पाऊस चालू आहे आणि इकडं कुठे जाता येत नाही, इतका पाऊस चालू आहे। प्लॅन तर भरपूर असतात, पण पाऊस येतो आणि सगळंच हे करून टाकतो, कॅन्सल करून टाकतो। मित्रांनो, पावसावरून आठवलं, जर आपली स्कूल किंवा शाळा सुटायची तर आपल्याला किती आनंद व्हायचा की आता भिजायला भेटणार, नाचायला भेटणार, आणि तो आनंद आता नाही भेटत। कारण आता असं वाटतं पाऊस नको यायला, कॉलेजला वगैरे यायला हाल होता। तेव्हा खूप मजा यायची, मी तर खूप मजा केलेली आहे, तेव्हा पावसात खूप भिजायचो। मग येताना जाताना स्कूल बस असायच्या, सगळ्यांनाच असतील, पण तरी स्कूलमधून बाहेर पडताना, शाळेतून बाहेर पडताना पाऊस लागायचा, भारी वाटायचं, एकदम भारी दिवस होते। ते आठवले की खूप डोळ्यासमोर काही गोष्टी येतात, खूप एन्जॉय केलेला असतो ना ते मित्र। पण आता ते मित्र कुठं बाहेर कॉलेजला गेलेले असतील। आता मित्रांनो, हे रिलोड होऊ नाही राहिलं, नो इंटरनेट कनेक्शन, म्हणजे नेट इथं आपल्याला नेट उपलब्ध नाहीये, नेट उपलब्ध नाहीये मित्रांनो। हे मित्रांनो, हे नेट तर लय अवघड आहे हो मित्रांनो। हे डाउनलोड ते दिसतं आणि काही दिसतच नाही, नेट प्रॉब्लेम आहे। कारण पावसाच्या दिवसात नेट प्रॉब्लेम असणार म्हणजे असणारच। आता हा फोटो नाईटचा आहे, हा फोटो देवगडच्या तिथला आहे, आणि आता आपण याला थोडा इफेक्ट लावून बघू। तर आता इफेक्ट डाउनलोड होतोय, कारण नेट रेंज कमी आली। मित्रांनो, तुम्ही पण तुमचा किस्सा एखादा मित्राचा म्हणजे शाळेतला एखादा किस्सा तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मला, म्हणजे मी ते तुम्हाला पुढच्या पार्ट मध्ये तो किस्सा सांगू शकतो सगळ्यांना, आणि तुम्हाला पण व्यक्त होण्याचा चान्स आहे। आता आपण हे लावलंय इफेक्ट, आता याच्यावर मी हे लावायचा प्रयत्न करतो, काय गाणं लावून दाखवतो तुम्हाला। हे मला तुम्हाला या आधीच्या व्हिडिओ मध्ये मी लावून दाखवलं होतं, मला लय आवडला होता तो इफेक्ट, खूप भारी होता। मित्रांनो, शाळेत फक्त मित्रांसाठी जायचो, म्हणजे बरोबर हा इफेक्ट अजिबात बरोबर दिसत नाही, कारण तो
बॉडीला हे होतच नाही, मॅच होतच नाही. ह्यो इफेक्ट मात्र भारी होतो. आता आपण अजून इफेक्ट बघू डाउनलोड. आता हे इफेक्ट मी इथं डिलीट करतोय. इथं डिलीटचा ऑप्शन आहे, इथं डिलीट केला. आता इथं परत टाइमलाईन घेणार मी देवगडच्या फोटोज तिथं. आता मी टाइमलाईन घेतली. आता फिल्टर इफेक्ट्स बघणार. इथं मला मनासारखा काय इफेक्ट्स भेटून नाही राहिला. काय कारण असेल त्याच्या मागं काय माहित. तर मित्रांनो, मी फक्त शाळेत जायचो म्हणजे मित्र भेटायचे. नवीन मित्र म्हणजे मित्र म्हटलं कसं एकत्र जेवणार आणि मग ब्रेक झाला की शाळेत भात असायचा, मग आम्ही तो भात एकत्र खायचो. मधली सुट्टी आली की आम्ही काही गेम्स खेळायचो, परत ग्राउंडवर खेळायला जायचो. भरपूर मज्जा केलेल्या असतात. पण तेव्हा मोबाईल नव्हता, त्याच्यामुळे काही कॅप्चर नाही करता आलं, कोणालाच नाही काही करता आलं कॅप्चर. फक्त कॅमेऱ्यात फोटो असतील तेवढेच. आता जो मी तुम्हाला कॉलवर ज्या मित्राला भेटवणार आहे, तो मित्र तो मित्र पण माझ्या वर्गात होता. आम्ही 10वी पर्यंत संगत होतो. नंतर 12वी पर्यंत पण नंतर संगत होतो. पण 10वी पर्यंत खूप मज्जा केली. 11-12वीला थोडा लोड आल्यामुळं एवढी मज्जा करता नाही आली. नेट कनेक्ट व्हायला टाइम लागतोय. कारण पाऊस चालू आहे आणि त्यामध्ये नेट थोडं हे होतंय, लाईट वगैरे पण जाती. भरपूर प्रॉब्लेम असत्या आणि हे कदाचित चालत नसेल. मग आता इथं ऍड करायला आपल्याला हे होतंय, नो इंटरनेट म्हणजे ऑलरेडी नेटच नाही आहे वरतून सप्लायवर, त्याच्यामुळे इथं नेट नाही राहिलं. पण असो. तर मित्रांनो, शाळा म्हटलं की डोळ्यासमोर येतं एक वर्ग, बेंच आणि ब्लॅकबोर्ड किंवा आपण त्याला फळा म्हणतो. आणि त्या भोवती सगळे आपण म्हणजे आपण आणि आपले मित्र. तर आपण अशाच एका मित्राला कॉल करणार आहे, पण अजून थोडा टाइम आहे. तोपर्यंत मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. फ्रेंड्स कशा असते, म्हणजे तुम्हाला मित्र कशा असते. मित्र 2 प्रकारचे असते. एक म्हणजे मित्र म्हणजे थोडे शांत असतात आणि दुसरं मित्र म्हणजे थोडे आपण काय म्हणतो त्याला थोडी येडेचाळी करणारे असते, नाही का. म्हणजे तुम्ही पण अनुभवला असेलच. मित्र 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 जेव्हा सोडून जातो, म्हणजे मित्र जेव्हा कॉलेज वगैरे चेंज करतो किंवा शाळा चेंज करतो, तेव्हा खूप वाईट वाटतं. कारण आपण आपलं एवढं कम्युनिकेट झालेलं असतं, आपलं बोलणं, आपलं सगळं त्याला माहीत असतं, त्याचं आपल्याला माहीत असतं. आणि अचानक अशी वेळ येते की आपण वेगवेगळे होतो. आणि हेच तर सगळ्यात मोठा जो प्रसंग तो सगळ्यांनाच भेटत असतो, येत असतो. आणि असंच आज ज्याला आपण कॉल करणार आहे, तो मित्र पण असंच 10वी नंतर म्हणा किंवा 12वी नंतर म्हणा बाहेर शिकायला गेलेला आहे. आणि बघू आता त्याला कॉल केल्यावरती त्याचे काय रिएक्शन असतात, काय बोलतो, कसं, नाही का. आणि तुम्ही पण कमेंट करून सांगा तुम्ही कोणत्या शाळेत होता. मला अभिमान आहे माझ्या शाळेचा. मी ज्या शाळेत होतो. मित्रांनो, इथं इफेक्ट्स डाउनलोड होऊ शकतात. नाही होऊ शकत कारण अजून पण एरर आलेला आहे. कसे आहात मित्रांनो? कशा चालल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या? आता आपल्याला तर पावसात उन्हाळा पाहायला भेटतोय. मी त्या दिवशी पण बोललो होतो बोर होतंय, पण मज्जा पण नाही राहिली कारण पाऊस. आणि पावसात काहीच काम होत नाही, तुम्हाला माहिती आहे. शेतकऱ्याचे पण काम थांबलेले असतात, चिखलात काहीच करू शकत नाही आणि कुठं जायचं म्हणलं तरी जाऊ शकत नाही. कारण जर पावसात गाठलं तर मग खूप हाल होतात. तर मग गाडी पण चालूशी वाटत नाही. आणि म्हणून मी म्हणलं आपला लाईव्हच बरा इकडं. तर मित्रांनो, शाळा म्हणलं की मग आल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या, मग आल्या दिवाळीच्या सुट्ट्या आणि त्यात रविवार, परत सणाच्या सुट्ट्या,
एवढ्या सुट्ट्या मिळून तरी पोट भरत नव्हतं आपलं. आपण म्हणायचो अजून सुट्ट्या पाहिजे, कारण आपलं ते वय खेळायचं होतं, आनंद घ्यायचं होतं. आता टाइम भेटत नाही ह्या गोष्टी करण्यासाठी, आणि तेव्हा सुट्ट्या भेटत नव्हत्या. आता सुट्ट्या भेटतात, पण त्या आता टाइम नाहीये. तेव्हा सुट्ट्या भेटत नव्हत्या, पण तेव्हा टाइम होता भरपूर. असं झालंय आता. तसं मी सगळं सांगतोय तर मित्र तर बोलणारच आहे, पण मी तुम्हाला एक आयडिया देतोय आधी, का तो कशावर काय बोलणार आहे, म्हणजे काय सांगणार आहे नाही का, काय आठवण सांगणार आहे. परत सुट्ट्यात, दिवाळीच्या सुट्टीत किल्ला वगैरे बनवायचं. मग गावाकडं जायचो ना, मग तिकडं माती, फुल, चिखल नाही का. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत कसं ऊन ज्यादा राहायचं, मग गरमायचं खूप. मग बाहेर काही निघत नव्हतो. त्याच्यामुळं सुट्ट्या अशा जायच्या. आणि उन्हाळ्याच्या, दिवाळीच्या, पावसाळ्याच्या सुट्ट्या म्हणल्या की सगळे मित्र गावाला जाणार, इकडं तिकडं जाणार. कोणाचे न कोणाचे फिरायचे, इकडं तिकडं प्लॅन चालणार. याच्यामुळं काय उन्हाळ्याच्या सुट्टीत कोणी वर्गातले तर मित्र येत नव्हते. शेजारचे घरी आपण जिथं राहत होतो तिथले मित्र यायचे, पण जे शाळेतले मित्र आहे ते येऊ शकत नव्हते. आला ते एखादा अर्धा यायचा, पण बाकीचे सगळे गावाला जायचे. आणि मग त्यांची आठवण यायची. असंच तो काहीतरी आपल्याला सांगणार आहे. तर मी पण उत्सुक आहे तो काय सांगणार आहे. मला पण माहित नाही तो काय बोलणार आहे, कारण त्याला फक्त एवढं माहिती आहे का आपल्याला कॉल येणार आहे, पण काय बोलायचंय, कशावर बोलायचं त्याला काहीच माहित नाही. मित्र सुट्ट्यावरून परत येतो तेव्हा मग आपल्याला पण टाइम नसतो. मग आपण नवीन पुस्तक वह्या घेण्यासाठी दुकानाची खरेदी, कपडे वगैरे शाळेचे, मग त्याच्यात आपण व्यस्त असतो. मित्र आला तरी आपण त्याच्याकडं म्हणजे दुर्लक्ष करायचो. आणि मग जेव्हा रेग्युलर शाळा चालू होईल, मग तेव्हा शाळेत भेटायचो. आणि जर तो घराशेजारी असेल तर मग आणखी मजा यायची. शाळेतला होमवर्क किंवा गृहपाठ घरी आल्यावर संगच कंप्लीट करता यायचा. असे भरपूर किस्से आहेत. तो सगळे किस्से बोलणार आहे. आपल्याकडे भरपूर टाइम आहे. तर चलो, आता होतोय छोटासा ब्रेक, आणि ब्रेक नंतर डायरेक्ट आपण लावू आपल्या मित्राला एक कॉल. तर मित्रांनो, पार्ट 1 बघितलाय तुम्ही. पार्ट 1 बघितल्याबद्दल धन्यवाद. पार्ट 2 पण बघायला विसरू नका, कारण त्यामध्ये डायरेक्ट आपण लावलाय मित्राला कॉल. आणि मित्र भरपूर गोष्टी सांगणार आहे. तर पार्ट 2 बघायला विसरू नका. तर चलो, जय महाराष्ट्र. मराठी भोग्यात संस्कृती जपतो, बोलायला जय महाराष्ट्र. महाराष्ट्र, महाराष्ट्र. फिरायला 3 दिवस पडतात आता कमी, म्हणून म्हणतो आमचा महाराष्ट्र भारी.